मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड शिकत असताना युनिट 5 सायक्लो अल्केन्समधली आज आपण बेअर्स स्ट्रेन थेरी शिकणार आहोत. कोणती? बघा, स्ट्रेन कुणाला म्हणायचं? व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेन? द डिस्टॉर्शन ऑफ बॉन्ड एंगल्स and bond length from their ideal values. त्यांच्या ज्या आयडियल व्हॅल्यू आहेत त्या आयडियल व्हॅल्यू कुणाच्या बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन येते, अनस्टेबिलिटी येते. ती जी डिस्टॉर्शन म्हणजे फरक येतो त्याला आपण स्ट्रेन म्हणतो. म्हणजे कसं? कार्बनचा आयडियल बॉन्ड अँगल किती आहे? 109 डिग्री 28 मिनिट. पण तेच आपणाला सायक्लोप्रोपेन मध्ये 60 डिग्री दाखवते. फक्त ऍक्च्युअल दाखवायला किती पाहिजे? 109 डिग्री 28 मिनिट. दिस इज द आयडियल बॉन्ड अँगल ऑफ कार्बन. बट इन सायक्लोप्रोपेन we have noticed the bond angle is 60 degree, therefore its deviation is around 49 degree. In cyclobutane, cyclopropane मध्ये bond angle किती आहे? 60 degree. तर deviation किती आलाय? वजाबाकी करा. 49 डिग्री 28 मिनिट. सायक्लोब्युटेन मध्ये बॉन्ड अँगल किती आहे? 90 डिग्री. डेविएशन उलाय 19 डिग्री 28 मिनिट. सायक्लोपेंटेनचा बॉन्ड अँगल आहे 108 डिग्री. इथं सगळ्यात कमी डेविएशन आहे बघा. डेविएशन येऊ लागलंय 1 डिग्री 28 मिनिट 20 मिनिट. सायक्लोहेक्झेनचा बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री. डेविएशन येऊ लागलंय 10 डिग्री 32 मिनिट. तुमच्या कार्बनचा आयडियल बॉन्ड अँगल हा 109 डिग्री 28 मिनिट आहे. परंतु सायक्लो अल्केन मध्ये जर तुमचा सायक्लोप्रोपेन असेल तर त्याचा बॉन्ड अँगल 60 डिग्री येऊला आहे आणि त्यानं डेविएशन म्हणजे फरक किती दाखवलेला आहे? 49 डिग्रीचा. सायक्लोब्युटेनचा बॉन्ड अँगल 90 डिग्री आहे, त्यानं डेविएशन दाखवलेलं आपल्याला 19 डिग्री 28 मिनिट. सायक्लोपेंटेन 108. जेवढा जास्त डेविएशन असेल तेवढी अनस्टेबिलिटी जास्त असेल. जेवढा कमी डेविएशन असेल म्हणजे सायक्लोपेंटेन तेवढा मॉलिक्यूल स्टेबल असेल. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस थेरी? According to this theory, we have to discuss about the
स्टेबिलिटी ऑफ व्हेरियस सायक्लोअल्केन्स. या बेअर स्ट्रेंथ थेरीचा उपयोग का आहे जर म्हणलं तर ह्या बेअर स्ट्रेंथ थेरीनुसार आपण त्याचा स्ट्रेन काढू शकतो. त्याचा ताण म्हणतो आपण त्याला, मराठीमध्ये त्याचा अर्थ ताण होतो. जो रेग्युलर आयडियल बॉन्ड अँगल आहे 109 डिग्री 28 मिनिट, त्याच्यात थोडं तो वेगळं दाखवतो आणि वेगळं दाखवत असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रेन निर्माण होतो. जेवढा जास्त डेव्हिएशन सगळ्यात अनस्टेबल सायक्लोप्रोपेन, डेव्हिएशन सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात स्टेबल सायक्लोपेंटेन, कारण त्याचा डेव्हिएशन सर्वात कमी आहे. तर हे अशा पद्धतीनं बेअर स्ट्रेन थेरी आहे. व्हॉट इज द यूज ऑफ बेअर स्ट्रेन थेरी? अकॉर्डिंग टू बेअर स्ट्रेन थेरी वी हॅव टू डिस्कस द रिॲक्टिव्हिटी as well as the stability of various cycloalkanes. Yes, लिहा स्ट्रेन. अगोदर हेडिंग टाका बेअर स्ट्रेन थेरी, त्याच्यामध्ये हेडिंग टाका स्ट्रेन. द डेविएशन डिस्टॉर्शन म्हणा, द डिस्टॉर्शन DISTORTION, distortion of bond angles and bond length from their ideal values is called a strain. पहला पॉइंट, बेयर ऑब्जर्व्ड दैट डिफरेंट बॉन्ड एंगल्स फॉर डिफरेंट सायक्लोअल्केन्स नंबर 2, on this basis Bayer proposed the Bayer's strain theory. नंबर 3, this theory explain the reactivity and stability of cycloalkane. Next point, the ideal bond angle of a carbon. The ideal bond angle of a carbon is 109 degree 28 minute. Next point, this ideal bond deviate due to strain in the ring. Next,
higher the strain, higher the instability. Higher the strain, higher the instability, and lower the strain, lower the instability. त्याचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लिहून घ्या. स्ट्रेन इज inversely proportional to stability. Strain is inversely proportional to stability. काही एक्झाम्पल बघूयात आपण. स्ट्रक्चर काढून घ्या सगळेजण. सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन. काढून घ्या स्ट्रक्चर सगळेजण. पहिला सायक्लोप्रोपेन. Observed bond angle is 60 degree. Observed bond angle is 60 degree and ideal bond angle is 109 degree 28 minute. त्याच्या खाली डेविएशन म्हणून त्याच्यातला फरक लिहा. 49 degree 28 minute. नंबर 2 सायक्लोब्युटेन. Observed bond angle is 90 degree and ideal bond angle is 109 degree 28 minute. डेविएशन बरोबर लिहा 19 degree 28 minute. पुढचं एक्झाम्पल लिहा सायक्लोपेंटेन. Observed bond angle is 108 degree and ideal bond angle is 109 degree 28 minute. डेविएशन लिहा 1 degree 20 minute. सायक्लोहेक्झेन. Observed bond angle is 120 degree. Ideal bond angle is 109 degree 28 minute. Deviation is 10 degree 32 minute. लिहा खाली. From above observation and Bayer's strain theory, the stability of cycloalkanes are. अगोदर लिहा सायक्लोपेंटेन ग्रेटर
सायक्लोहेक्झेन ग्रेटर सायक्लोब्युटेन ग्रेटर सायक्लोप्रोपेन. त्याच्या खालील्या वाक्या, द डेव्हिएशन ऑफ सायक्लोपेंटेन इज व्हेरी लेस and the bond angle is very close to ideal value. खालच्या ओळीला, therefore cyclopentane is more stable. than other. खाली टाका हेडिंग, लिमिटेशन्स ऑफ बेअर्स स्ट्रेन थेरी. लिमिटेशन्स ऑफ बेअर्स स्ट्रेन थेरी. नंबर 1, इट डज नॉट एक्सप्लेन अबाउट रिएक्टिविटी. It does not explain about reactivity. He does, number 2, he does not propose ideal structure and ideal value. Cyclohexane is unstable. Cyclohexane is unstable due to higher ring strain. चौथा, it is difficult to synthesize cyclohexane. It is difficult to synthesize cyclohexane. It does not explain the higher alkanes than cyclohexane. फक्त सायक्लोहेक्झेन पर्यंतच एक्सप्लेन करू शकतो. इट डज नॉट एक्सप्लेन द हायर सायक्लोअल्केन्स दॅन सायक्लोहेक्झेन. आता तुमच्या सिलेबस मधला लास्ट पार्ट राहिलेला आहे, सॅक्चे-मोहर्स थेरी आणि कोल्जन-मॉफिट्स मॉडिफिकेशन. एक पिरियड एक व्हिडिओ आहे फक्त, तेवढा झाला की तुमचा संपूर्ण सिलेबस सेमिस्टर 3चा ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2चा संपतो. तर आता आपण लास्ट पिरियडमध्ये तो राहिलेला भाग बघूयात.